अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवला गेलेला हा दालचा जसे आपण बाहेर हॉटेलमध्ये वगैरे खातो ना, सेम आचारी पद्धतीचा झालेला. चला मग ह्याची रेसिपी पाहूया. तर काय केलेले कुकरमध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी मसूर डाळ, त्याचबरोबर अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी आपल्याला टाकायची आहे तुरीची डाळ. हे जे डाळी आहेत ना, ते स्वच्छ असे धुवून घेऊया अगदी 2 ते 3 पाण्याने. तर मंडळी, दालच्या बनवण्यासाठी मिक्स डाळी घेतलेल्या आहेत. ह्यामुळे काय होतं तर चव आहे ना दालच्याची ती दुप्पट होते, यासाठी मिक्स घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे कुठली एखादी डाळ अवेलेबल नसेल किंवा नसेलच तर काहीच हरकत नाही, कुठल्याही एका किंवा 2 डाळीपासून सुद्धा दालचा जो आहे तो खूप छान होतो. यानंतर लागणार आहे दालच्या बनवण्यासाठी आंबट चुका. तर आंबट चुकाची जी भाजी आहे ना, ती स्वच्छ अशी धुवून निवडून त्याला कट करून घेतलेली आहे. आणि इथे डाळसुद्धा स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये शिजेल इथपर्यंत पाणी टाकलेलं आहे. आता यामध्ये ॲड करूया आंबट चुका, जो की असा कट करून घेतलेला आहे बारीक. यानंतर यामध्ये टाकायचा आहे भोपळा. भोपळा जो आहे ना, तो अगदी मी पावशेरचा वापरलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे असे काप करून घेतलेला आहे. तर तो भोपळा यामध्ये मी ॲड केलेला आहे. आता कोणाला दालच्यामध्ये जास्त भोपळा आवडतो तर कोणाला कमी आवडतो, तर ते तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करा. आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि हळद. मिक्स करून घेऊया, कुकरचं झाकण लावूया आणि अगदी 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊया. आणि मंडळी, 5 ते 6 शिट्ट्यामध्ये ज्या डाळी आहेत ना त्यासुद्धा आणि आंबट चुका, भोपळा अगदी मऊसूत शिजला जातो. आणि ज्या डाळी आपण घेतलेल्या आहेत ना मिक्स, त्या खूप छान अशा शिजल्या गेल्या ना, की मग दालच्याची चव आहे ना ती दुप्पट होते. तर छान असं मऊसूत शिजवून घ्या. आता वाटण बनवूया. तर वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे खूप सारा लसूण, त्याचबरोबर 2-3 आल्याचे तुकडे. यामध्ये टाकणार आहोत पुदिन्याची पाने खूप सारे आणि कोथिंबीर. तर ह्याचं मिक्सरला वाटण आपण करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता वाटण जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे. ह्या वाटणामुळे दालच्याला आणखीन चव जास्त येते आणि अधिक रुचकर बनते. आता दालच्याला द्यायची आहे फोडणी. फोडणी देण्यासाठी 3 ते 4 चमचे कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये आता टाकूया खडे मसाले. खडे मसाल्यामध्ये घेतलेला आहे दालचिनी, लवंग, मसाला विलायची, त्याचबरोबर तेजपान घेतलेलं आहे, मिरे घेतलेले आहेत आणि शहाजिरे घेतलेले आहेत. ते एखाद मिनिटभर परतून घेतलेलं आहे तेलामध्ये. यानंतर यामध्ये मी ॲड केलेला आहे उभा बारीक पातळ चिरलेला कांदा. कांदा अगदी गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आणि यामध्ये मी ॲड केलेला आहे टोमॅटो. टोमॅटो खूप काहीसं बारीक कापून घ्यायचं नाही आहे, अगदी मोठं मोठं कापलं तरी चालतं. यानंतर यामध्ये ॲड करूया आपण जे की वाटण आत्ताच बनवून घेतलेलं आहे. लसूण, आलं, त्याचबरोबर पुदिना आणि कोथिंबिरीचं हे वाटण आहे. छान असं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया आणि हे वाटणसुद्धा एखाद मिनिटभर परतून घेऊया. आणि आता टाकायचं आहे मसाले. मसाल्यामध्ये हळद पावडर घेतलेले आहे, धने पावडर घेतलेले आहे, त्याचबरोबर जिरे, लाल तिखट, घरगुती मसाला, गरम मसाला, त्याचबरोबर एक जे अख्खं पॅकेट आहे ना दालच्या मसाल्याचं, तर लक्की दालचा मसाला इथे मी वापरलेला आहे. त्याने सुद्धा जो दालचा आहे ना तो खूप छान बनतो. यासाठी अगदी थोडंसं पाणी यामध्ये टाकूया आणि परत एकदा मसाले जे आहेत ना ते शिजवून घेऊया. आणि एकीकडे कुकरची वाफसुद्धा गेलेली आहे, 5 ते 6 शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत. आणि पाहू शकता डाळ जी आहे ना ती खूप छान अशी शिजली गेलेली आहे, अगदी मऊसूद. आता जी डाळ आहे ना ती यामध्ये ॲड करूया. तर यामध्ये ह्या दालच्यामध्ये जर तुम्हाला कुठल्या एक्स्ट्राच्या व्हेजिटेबल्स ॲड करायच्या असतील तर करू शकता. तर दालच्या जो आहे ना तो अगदी दाटसर झालेला आहे आणि यामध्ये आणखीन थोडंसं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. आणि पाहू शकता डाळ जी आहे ना ती शिजून खरंच खूप दुप्पट झालेली आहे. दालच्याची आणखीन चव वाढवण्यासाठी इथे मी वापरलेलं आहे चिंचेचं पाणी. तर चिंच आहे ना थोडा वेळ भिजू घातलेली होती आणि त्याचं पाणी इथे मी वापरणार आहे. आंबट दालचा जो आहे ना तो खूप छान लागतो, यासाठी इथे मी चिंचेचं पाणी वापरलेलं आहे. जर तुम्हाला नाही वापरायचं असेल तर काहीच हरकत नाही आहे. आणि खरंच सांगते,
खूप मस्त असा हा जो दालचा आहे ना, त्याचा सुगंध खूप छान असा दरवळत होता. मस्त असं चविष्ट लागत होता. मी टेस्ट करून सुद्धा पाहिलं. यामध्ये टाकलेलं आहे चिंचेचं पाणी, कारण आम्हाला थोडंफार आंबट आवडतं यासाठी. आणि सर्वात शेवटी एक उकळी फुटायला लागली ना, की यावरती टाकायची आहे बारीक चिरून कोथिंबीर. आणि अगोदरच आपण शिजवते वेळेस मीठ टाकलेलं आहे. त्यामुळं जे मिठाचं प्रमाण आहे ते चेक करून मगच यामध्ये मीठ ॲड करा, नाहीतर खारट होण्याची शक्यता असते. तर इथे मी थोडंफार चेक करून मीठ जे आहे ना, ते मिठाचं प्रमाण वाढवलेलं आहे आणि मीठ ॲड करून घेतलेलं आहे. आणि यामध्ये टाकलेली आहे कोथिंबीर. आणि झाले ना मंडळी, एकदम साध्या मोजक्याच पद्धतीमध्ये बनवलं गेलेली ही दालच्याची जी रेसिपी आहे ना, ती सेम आचारी स्टाईलमध्ये लागत होते. सेम जसे आपण बाहेर दालच्या राईस खातो ना, सेम त्या पद्धतीने ही लागलेली होती. तर एकदा नक्की ट्राय करून पहा.